वाघोला ब्रिजवर आज सकाळी एक भीषण अपघात घडला। भरधाव वेगात असलेल्या एका कारचा ताबा सुटल्याने ती डिवायडरच्या ओलांडून विरुद्ध दिशेच्या रस्त्यावर कोसळली। सुदैवाने या अपघातात चालक बचावला आहे। या घटनेमुळे मुंबईतील रस्त्याच्या दुरावस्थेचा आणि सुरक्षतेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। रविवारी पहाटेच्या सुमारास अंधेरीहून बांद्राच्या दिशेने MS02 FR 5135 क्रमांकाची एक कार वाकोला ब्रिजवरून भरधाव वेगात जात होती। अचानक चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि ती रस्त्याच्या मधल्या सिमेंटच्या डिवायडरवर आदळली। हा अपघात इतका जोरदार होता की कार पलटी होऊन डिवायडरच्या पलीकडे विरुद्ध दिशेच्या रस्त्यावर जाऊन कोसळली। या अपघातात कारचा मोठा चुराडा झाला, मात्र सुदैवाने गाडीच्या एअरबॅग्स उघडल्याने चालकाचा जीव वाचला। त्याला किरकोळ दुखापत झाली असून तात्काळ त्याला जवळच्या BMC रुग्णालयात दाखल करण्यात आलं। या घटनेमुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती। स्थानिक ओला चालकांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या ठिकाणी हा अपघात झाला तिथे गेल्या अनेक दिवसांपासून डिवायडरचे दुरुस्तीचे काम सुरू आहे, मात्र या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या सुरक्षा सूचना किंवा अडथळे दिलेले नाहीत। त्यामुळे या ठिकाणी वारंवार अपघात होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे। या गंभीर घटनेनंतर तरी प्रशासन याकडे लक्ष देईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। वाघोला येथील या भीषण अपघाताने रस्त्याची सुरक्षा आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे होणाऱ्या अपघाताची दाहकता पुन्हा एकदा समोर आली आहे। अशा घटना टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे।